मी ऑफिसवरून घरी चाललो होतो. मध्येच एका रेल्वे रुळावर एक तरुणी संध्याकाळच्या वेळेस झोपलेली दिसली. ती स्वतःला संपवण्याचा विचार करत होती. तिच्यापासून काही अंतरावर ट्रेन भरधाव वेगात येत होती. काही सेकंदातच तिचा मृत्यू होणार होता. हे जाणवताच माझं हृदय शून्य झालं. मी क्षणाचाही विचार न करता तिच्याकडे धावत गेलो. ट्रेन आता अगदी जवळ आली होती आणि त्या काही सेकंदात असं काही घडलं की माझं आयुष्यच बदलून गेलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवी आहे. मी शहरात राहतो आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पगारावर काम करतो. माझं वय 36 वर्ष आहे. त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून निघालो होतो. ते दिवस पावसाळ्याचे होते. सगळीकडे अंधार दाटला होता. मी माझ्या टू व्हीलरवरून घरी जायला निघालो होतो. काही अंतर पार केल्यानंतर रेल्वे रूळ लागतो आणि त्या रुळाच्या बाजूने मी जात होतो. थोडंच पुढे गेल्यानंतर मला दिसलं की कोणीतरी व्यक्ती थेट रेल्वे रुळावर झोपली होती. त्या दृश्याने मी एकदम हादरलो. मी गाडी ताबडतोब बाजूला थांबवली आणि गाडीवरून पाहायला लागलो. खरंच ती व्यक्ती रुळावर झोपली होती. मनात हजार विचारांची गर्दी झाली. एवढ्या रात्री कोण असेल जो स्वतःला संपवण्याचा विचार करत असेल? आणि तेवढ्यात मला लांबून ट्रेन येतानाचा आवाज आला. ट्रेन अजून दूर होती, पण वेगाने येत होती. मी एक क्षणही न दडता गाडीवरून खाली उतरलो आणि त्या दिशेने धावायला सुरुवात केली. माझ्या मनात भीती आणि काळजी एकत्र दाटून आली होती. कदाचित एखाद्या निराश आत्म्याने शेवटचा निर्णय घेतला असेल आणि मी काही करू शकलो नाही तर आयुष्यभर अपराधी वाटत राहील. हा विचार मनात येऊन मी वेगाने पडू लागलो. आता ट्रेन आणि मी दोघेही त्या व्यक्तीच्या जवळ पोहोचलो होतो. मी झपाट्याने तिच्या जवळ पोहोचलो आणि तिचा हात पकडून तिला जोरात ओढून रेल्वे रुळाच्या बाहेर खेचलं. आणि त्या क्षणीच ट्रेन मोठ्या आवाजात त्या रुळावरून धडधडत गेली. जर मी फक्त काही सेकंद उशीर केला असता, तर ती व्यक्ती कायमची या जगातून निघून गेली असती. मी तिला घट्ट पकडून धरलं होतं आणि ती ओरडत होती, "सोडा मला, सोडा." तो आवाज एका महिलेचा होता. माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. एका तरुणीने आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. तीच रडणं आणि व्याकुळ आवाज ऐकून मी अजूनच गोंधळलो. मी तिला सोडत नव्हतो. ती ट्रेनच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिला माझ्या जवळच ठेवलं. तिला टू व्हीलरपर्यंत घेऊन गेलो. तिथे एक लाईटचा खांब होता, त्याखाली तिला बसवलं. आता मी तिला नीट पाहिलं. ती साधारणत 22 ते 23 वर्षांची असेल. दिसायला खूपच सुंदर होती, पण डोळ्यांमध्ये भीती, दुःख आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. ती थरथरत होती, रडत होती. मला तिची अवस्था फार वाईट वाटत होती. मी माझी बॅग उचलली आणि पाण्याची बाटली काढून तिला पाणी दिलं. मी अजून तिचा हात सोडला नव्हता, कारण मला भीती वाटत होती की ती पुन्हा रेल्वे रुळावर धावून जाईल. तिनं थोडं पाणी प्यायलं आणि थोडी शांत झाली. मी तिला प्रेमळ आवाजात विचारलं, "असं वेळ पाऊल का उचललं? मला सांग काय झालंय? कदाचित मी तुझी मदत करू शकेन." त्या तरुणीने रडत रडत आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. तिचं नाव सुरेखा होतं. ती म्हणाली की ती जवळच्याच एका खेडेगावात राहते. तिचे आयुष्य ऐकून माझं हृदय खोलवर हादरलं. माझ्या आईवडिलांचे प्रेम मला जास्त काळ अनुभवता आलं नाही, ती मंद आवाजात म्हणाली. मी लहान असतानाच दोघंही गेले. आई गेली तेव्हा मी फक्त 8 वर्षांची होते. त्या क्षणी तिच्या डोळ्यात एक न संपणारी पोकळी दिसली. ती पुढे बोलत राहिली. आईवडिलांच्या निधनानंतर माझ्या नातेवाईकांनी माझं लग्न एका वयस्कर व्यक्तीशी लावून दिलं. मी खूप विरोध केला, खूप रडलोही, पण माझ्या आर्त आवाजाकडे कुणी लक्ष दिलं नाही. मुलगी मोठी झाली आहे,
आता बोस झालीये, एवढंच ते सगळे म्हणाले. शेवटी नशीब म्हणून सगळं स्वीकारावं लागलं. ती थोडा वेळ शांत बसली. तिच्या नजरेतून अश्रू गळायला लागले. तो माणूस वयाने माझ्या बाबांच्या जवळपास होता, पण तरी त्याचं मन वाईट नव्हतं. लग्नानंतर काही दिवस मी स्वतःला समजावलं की असंच आयुष्य असेल. आता मी त्याची काळजी घ्यायची, संसार सांभाळायचा आणि माझं नशीब असं आहे हे मान्य करायचं. ती पुढे म्हणाली, पण नशिबाला बहुतेक माझं सुख मान्यच नव्हतं. लग्न होऊन अवघे 6 महिने झाले होते आणि अचानक त्यांना आजारपणाने गाठलं. डॉक्टर, औषधं, रात्रीच्या जागरण, सगळं केलं मी, पण काही उपयोग झाला नाही. एक दिवस सकाळीच त्यांचा शेवटचा श्वास माझ्या मांडीवर संपला. ती थरथरत होती. मी काही क्षण शांत राहिलो. तिचा आवाज आता कापरा झाला होता. त्या दिवशी मी कोळशा एवढ्या वयात विधवा झाले. माझ्या सासरकडचे वागणं त्या दिवसानंतर पूर्ण बदललं. ज्यांनी माझ्या डोक्यावर ओटीत कुंकू भरायला सांगितलं होतं, तेच लोक दुसऱ्या दिवशी माझ्याकडे द्वेषाने पाहू लागले. विधवा पाय घालते म्हणून घरात अपशकुन होतो, असं म्हणत त्यांनी मला घराबाहेर काढलं. काही दिवस मी तिथूच मागच्या ओट्यावर झोपत राहिले, पण नंतर त्यांनी मला कायमच्या माहेरी परत पाठवलं. ती पुढे म्हणाली, माझ्या माहेरी गेल्यावरही काही बदल झाला नाही. आईवडील गेलेलेच होते. नातेवाईकांनी मला घरात घेण्यासाठी नकार दिला. विधवा बाई घरात ठेवलं की अपशकुन होतो, असं म्हणत त्यांनी दार बंद केलं. मी रस्त्यावर उभी राहिले, एकटी, असहाय. तिच्या प्रत्येक शब्दात हळूहळू वेदनेचं ओझं उतरू लागलं होतं. शेवटी मी गावाच्या टोकाला एका मोडकळीस आलेल्या झोपडीत राहायला लागले. काही शिलाईचे काम करायचे, काही बायकांच्या कपड्यांवर हात मारायचा, एवढंच जगणं उरलं होतं. पण गावातल्या काही तरुणांची नजर माझ्यावर वाईट होती. ते सतत माझ्या मागे लागायचे, कधी घरासमोर उभे राहायचे, कधी शिव्या देत हसायचे, कधी रात्रभर खिडकीवर दगड मारायचे. म्हणून ती त्यांच्यापासून पळून आली आणि तिनं मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला. ती पुढे म्हणाली, मी दररोज कसाबसा त्यांच्यापासून सुटायचे, पण काल त्यांनी हद्दच पार केली. ते थेट माझ्या घरात आले. मी दार लावून घेतलं, पण ते तोडण्याचा प्रयत्न करू लागले. मी घाबरले. माझ्या मनात फक्त एकच विचार आला, आता जगण्यात अर्थ नाही. मी घराच्या मागच्या वाटेने पळत निघाले. कुठे जाऊ, कसं वाचू, काहीच कळेना. ती बोलणं थांबवली. तिचे डोळे ओले झाले होते. त्या क्षणी मी तिच्याकडे पाहत राहिलो. एक मुलगी, जी आयुष्याच्या प्रत्येक वेळी हरली होती, पण तरी तिच्यात अजूनही जगण्याची एक हलकीशी ठिणगी शिल्लक होती का? ती म्हणत होती, माझं काहीच उरलं नाही. माझ्या मागे पुढे कोणी नाही. हा समाज मला जगू देईल का? हे ऐकून माझं हृदय तुटून गेलं. तिच्या डोळ्यातलं दुःख पाहून मी स्तब्ध झालो. मी माझ्या खिशातून रुमाल काढला आणि तिच्या हातात दिला. तिला डोळे पुसायला सांगितलं आणि म्हणालो, सुरेखा, तू एकटी नाहीस. कधीच नाहीस. आजपासून मी तुझ्या सोबत आहे. या जगात अजूनही माणुसकी आहे. तू माझ्या घरी चल. घाबरू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. माझी आईबाबा खूप चांगले आहेत. तुला सुरक्षित वाटेल. मी खूप प्रेमानं आणि विश्वासानं तिच्याकडे पाहत होतो. एक जीव वाचवणं हे फक्त एका क्षणाचं नसतं, ते एका आयुष्याचं उत्तरदायित्व असतं. आणि त्या क्षणापासून मला वाटत होतं की सुरेखाच्या आयुष्याला एक नवा अर्थ मिळावा, हाच माझा प्रयत्न असावा. मी माझी आईबाबांबरोबर मी राहतो असं सांगितल्यावर तिच्या डोळ्यात थोडा विश्वास उमटला आणि ती माझ्या गाडीवर पाठीमागे बसली. मग मी तिला माझ्या घरी घेऊन गेलो. घरी पोहोचल्यावर मी दाराची बेल वाजवली. बाबांनी दरवाजा उघडला.
माझ्याबरोबर आलेल्या त्या तरुणीला पाहून बाबा थोडे आश्चर्यचकित झाले, पण ते काही न बोलता दरवाजातून बाजूला झाले. मी तिला घेऊन आत आलो. तेवढ्यात आई आली. ती सुद्धा मला त्या अनोळखी तरुणीबरोबर पाहून थोडीशी अचंबित झाली. मी तिला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि आईला सांगितलं, "आई, हिला पाणी दे." आईने विचारलं, "कोण आहे ही नवी मुलगी?" तेव्हा मी म्हणालो, "आई, थोडा वेळ थांब. तिला आधी पाणी तर दे." मग मी सगळं स्पष्ट सांगतो. आईने तिला एक ग्लास पाणी दिलं आणि तिनं ते पाणी शांतपणे प्यायलं. मग मी आईला सगळं सांगायला सुरुवात केली. ही सुरेखा आहे, एकटीच राहते. गावातले काही गुंड तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून ती घरातून पळून आली आणि आपल्या जीवाला कंटाळून थेट रेल्वे रुळावर झोपली होती. मी तिला त्या अवस्थेत पाहिलं आणि तिला वाचवलं, म्हणून तिला आपल्या घरी घेऊन आलो आहे. मी हे सांगत असताना सुरेखा सुद्धा रडायला लागली. तीच रडणं पाहून आईचं हृदय वितलं. आईनं तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि म्हणाली, "बाळा, तू रडू नकोस. आम्ही सगळं सांभाळून घेऊ. टेन्शन घेऊ नको. असं काही घडून गेलं असलं तरी तू जीव देण्याचा विचार कधीही करू नकोस. माणसाला एकदाच आयुष्य मिळतं आणि ते आयुष्य कितीही कठीण असलं तरी त्याला तोंड देत जगायला शिकायला हवं. कोणत्याही समस्येचे उत्तर मृत्यू नसतं, त्यावर मार्ग शोधणं हेच खरं उत्तर असतं." तेवढ्यात बाबाही पुढे आले आणि त्यांनी सुरेखाला शांतपणे आश्वासन दिलं की ती आमच्या घरी सुरक्षित आहे. "आम्ही तुला मुलगी समजून प्रेमाने वागू," असं म्हणत त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. आईबाबांनी एका मुखाने सांगितलं, "तुला जेवढे दिवस इथे राहायचे असेल तेवढे दिवस राहा. हा तुझाही घरच आहे." सुरेखाने डोकं हलवून संमती देत होती. आईने प्रेमाने सांगितलं, "आता तुम्ही दोघेही हातपाय धुवून या आणि जेवणासाठी बसा." मग मी तिला बाथरूम दाखवलं. ती फ्रेश झाली, मीही फ्रेश झालो आणि आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलो. आई सर्वांना गरमागरम जेवण वाढत होती आणि मी पाहत होतो की सुरेखा खाली मान घालून संकोच करत जेवत होती. ते पाहून आई म्हणाली, "हे तुझंच घर आहे. इथला प्रत्येक सदस्य तुझ्या घरचाच आहे. तू आमच्याबरोबर हसतखेळत जेव. संकोच करू नकोस. काही हवं असल्यास मागून घे आणि पोटभर जेव." तिच्या डोळ्यातून थोडं समाधान उमटलं. जेवण झाल्यावर आमचं मोठं घर असल्यामुळे आईनं तिला एक स्वतंत्र रूम दिली. त्या रूममध्ये झोपण्यासाठी आईनं आम्हाला एक खाट मांडायला सांगितली. मी आणि बाबांनी ती खाट मांडली, तिच्यावर गोधडी अंथरली आणि झोपायला सांगितलं. मग ती आपल्या खोलीत झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली आणि आईला घरकामात मदत करू लागली. स्वयंपाकात ती हातभार लावत होती. काही वेळानं धुण्याचं कामही करत होती. मी हे सगळं पाहत होतो. ती फारस काही बोलत नव्हती, पण तिच्या वागण्यातून समाधान आणि कृतज्ञता जाणवत होती. थोडा वेळ गेल्यानंतर ती माझ्यासाठी पोहे घेऊन आली. आता माझ्या ऑफिसला जाण्याचा वेळ झाला होता. आईनं माझा डबा आधीच तयार ठेवला होता. मी तयार होऊन ऑफिसला निघणार होतो. सकाळचं कोवळं ऊन अंगणात पसरलं होतं आणि आई स्वयंपाकघरात नाश्ता करत होती. मी घाईघाईत बॅग घेतली, घड्याळ बघितलं आणि बाहेर पडलो, पण थोड्याच अंतरावर गेलो तेवढ्यात लक्षात आलं, मोबाईल तर घरातच राहिला आहे. मी परत वळायचा विचार करत होतो, तेवढ्यात मागून कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, "भाऊ, थांबा जरा." मी वळून पाहिलं. दाराशी ती उभी होती, सुरेखा. तिच्या हातात माझा मोबाईल होता. सकाळच्या उन्हात तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर हलक्या सोनेरी झळाळीत न्हाऊन निघाला होता. केस बांधलेले होते, पण काही बटा गालांवर सांडल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस ओलावा होता, जणू नुकताच पावसाचा थेंब गालावरून सरकला आहे. मी काही क्षण थिजलोच.
ती दारात उभी होती, हलकं हस्त माझ्याकडे बघत. त्या हसण्यात लाज, आदर आणि एक अनोखी आपुलकी मिसळलेली होती. आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला, "सुरेखा, त्याला मोबाईल देगी नाही तर पुन्हा विसरून जाईल." ती हळूहळू माझ्याकडे चालत आली. तिच्या पावलांचा आवाज मातीवर इतका मृदू होता की जणू त्या क्षणालाही काही सांगायचं नव्हतं. तिच्या हातातला मोबाईल घेण्यासाठी मी हात पुढे केला आणि आमच्या बोटांचा स्पर्श झाला. अगदी क्षणभरासाठी, पण त्या स्पर्शात काहीतरी वेगळंच होतं. माझ्या अंगातून एक हलकीशी कंपन उठली. तिच्या डोळ्यात मी पाहिलं. ते डोळे खोल होते, दुःखानं भरलेले, पण तरी त्यात एक विचित्र शांतता होती, जणू ती स्वतःशी झगडून थकली होती, पण जगण्याची एक शेवटची आशा अजून शिल्लक होती. तिच्या डोळ्यातल्या त्यान बोललेल्या वेदनेनं माझं मन वितळून गेलं. मी काही बोलायचं ठरवलं, पण शब्द सापडले नाहीत. ती म्हणाली, "आईनं सांगितलं म्हणून दिलं." "तुम्ही तर विसरला होतात." तिच्या आवाजात एक सौम्य लय होती, साधेपणातही गोडवा होता. मी मोबाईल घेत म्हणालो, "धन्यवाद." ती फक्त हलकं स्माईल करून परत घरात गेली, पण मी तिथेच काही क्षण उभा राहिलो. तिच्या मागे जात असलेल्या त्या पाठमोरी आकृतीकडे पाहत राहिलो. तिच्या अंगावर हलक्या आकाशी रंगाचा सुताचा कपडा होता, वायात तो हळूवार हलत होता. तिच्या चालण्यात एक अव्यक्त लाज होती, जणू प्रत्येक पाऊल काहीतरी सांगून जात होतं. मी गाडीवर बसलो, पण माझं लक्ष रस्त्यावर नव्हतं. मनात तिचा चेहरा, तिचे डोळे आणि त्या क्षणाचा स्पर्श सतत फिरत राहिला. ऑफिसपर्यंत पोहोचेपर्यंत मला जाणवलं, आज काहीतरी बदललं आहे. तिचं ते पहिलं दर्शन, ते काही क्षणांचं मौन, सगळं मनात कोरलं गेलं होतं. त्या दिवसापासून तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. जणू ती माझ्या विचारांच्या प्रत्येक कोपऱ्यात हळूहळू रुजत होती, नकळत, न बोलता, पण खूप गहिरं काहीतरी सांगत. मी ऑफिसमध्ये पोहोचलो, पण तिथे माझं लक्ष लागत नव्हतं. तिचा चेहरा सतत डोळ्यासमोर येत होता. हळूहळू दिवस सरू लागले. संध्याकाळी घरी आलो की ती आईला स्वयंपाकात मदत करताना दिसायची. सर्वांचे जेवण झाल्यावर आईने एक दिवस आनंदाने सांगितलं, "सुरेखा आल्यापासून माझं खूप काम हलकं झालं आहे. ती मला काहीच काम करू देत नाही, सगळं तीच करून टाकते." हे ऐकून माझ्या मनाला अनोखं समाधान मिळालं. मीही हलकंच हसत होतो आणि चोरून चोरून सुरेखाकडे पाहत होतो. ती टीव्ही पाहताना, कपडे वाळत घालताना, स्वयंपाक करताना, अगदी कुठल्याही गोष्टीत इतकी निरागस आणि सुंदर वाटायची की मन नकळत तिच्याकडे ओढलं जायचं. असेच काही दिवस जात होते आणि त्या प्रत्येक दिवसासोबत सुरेखा माझ्या आयुष्यात खोलवर रुजू लागली होती. आता सुरेखा आणि माझी चांगलीच ओळख झाली होती. सुरेखा सुद्धा मला चोरून पाहू लागली होती. आम्ही दोघेही आता एकमेकांशी हसायचो, बोलायचो आणि आमच्यामध्ये हळूहळू एक वेगळंच आकर्षण निर्माण होऊ लागलं होतं. एकदा आईबाबा माझ्या मोठ्या बहिणीकडे तिची भेट घेण्यासाठी गेले होते. त्या दिवशी मी ऑफिसला गेलो होतो, पण खरं सांगायचं तर मला ऑफिसला जायचंच वाटत नव्हतं, कारण माझं मन सुरेखाकडे खेचून जात होतं. मला तिला मनातलं सगळं सांगायचं होतं, तिच्याशी मनसोक्त बोलायचं होतं, पण सुट्टी मिळाल्यामुळे मी ऑफिसला गेलो. दुपारचं अंगण शांतपणे उतरलं होतं. मी आजारी असल्याचं कारण सांगून ऑफिसमधून लवकर निघालो होतो. मनात एकच विचार होता, आज सुरेखाला सगळं सांगायचं. मी घरी पोहोचलो आणि बेल वाजवली. काही क्षण गेले, पण दरवाजा उघडलाच नाही. पुन्हा एकदा बेल दाबली. आतून पाण्याचा आवाज आणि मग तिच्या मंद आवाजात ऐकू आला, "थांबा जरा, मी आता आंघोळ करत आहे, काही वेळ लागेल." मी दाराशी उभा राहिलो. काही वेळानं आतून पावलांचे आवाज आले. दरवाजाच्या फटीतून हलका, ओलसर सुगंध बाहेर आला, जणू ओल्या फुलांचा. थोड्याच वेळात दरवाजा उघडला.
सुरेखा समोर उभी होती. तिचे केस अजून ओले होते, खांद्यावरून थेंब खाली झरत होते. तिने फिकट निळा सलवार घातला होता, पण ओल्या केसांमुळे तिच्या चेहऱ्यावर अधिकच उजळण गेली होती. तिच्या डोळ्यात हलकीशी लाज होती आणि त्या लाजेतच काहीतरी मोहक होतं. मी काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिलो. ती थोडी गोंधळली, केस मागे सारत म्हणाली, तुम्ही दुपारीच घरी? काही झालं का? मी हसून म्हणालो, थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून आलो. तिच्या नजरेत काळजी दिसली. ती आत गेली आणि मला पाणी आणून दिलं. मी माझ्या खोलीत बसलो होतो आणि मनात विचार चालू होते, आजच का होईना तिला माझ्या मनातलं सांगावं. काही वेळात ती चहाचा ट्रे घेऊन आली. हातात कप घेऊन जेव्हा ती माझ्यासमोर आली, तिच्या बोटांवर अजून पाण्याचे थेंब चमकत होते. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, तू नाही का चहा पिणार? ती हलकं स्मित करत म्हणाली, बनवला आहे मी, आत जाऊन घेते. मी तिला थांबवत म्हणालो, तिकडे नको. पिऊन इथेच बस ना, आपण दोघं चहा पीत पीत गप्पा मारूया. ती थोड थांबली, माझ्याकडे पाहिलं आणि मग हळूच बसली. आमच्यात एक शांततेचा क्षण पसरला. वायाने खिडकीची पडदे हलली आणि त्या क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा ओला केस हलकेच सरकला. मी तो क्षण बोलताही अनुभवत राहिलो. तिच्या नजरेत एक हलकीशी जिज्ञासा होती आणि माझ्या मनात उगवलेले शब्द ओठांपर्यंत येऊन थांबत होते. त्या दुपारी, त्या शांततेत आणि सुगंधात, आमच्या मनात काहीतरी उमलत होतं, अजून नाव मिळालेलं, पण भावनांनी ओथंबलेलं काहीतरी. संध्याकाळी आईचा फोन आला. ती म्हणाली, रवी, आम्ही बहिणीकडे थोडे दिवस राहणार आहोत, 3-4 दिवस येणार नाही. सुरेखाची काळजी घे. मी ठीक आहे आई, असं म्हणालो, पण फोन ठेवताच मनात काहीतरी पोकळी निर्माण झाली. घर मोठं होतं, पण अचानक खूप रिकामं वाटू लागलं. सुरेखा त्या वेळेला किचनमध्ये होती. ती रात्रीचे जेवण बनवत होती. भाताच्या वाफा, फोडणीच्या सुगंधा आणि तिच्या केसांच्या वळ्यांमधून हलका सुगंध, सगळं एकत्र मिसळलं होतं. मी टीव्ही समोर बसलो होतो, पण लक्ष काही लागत नव्हतं. मन सतत तिच्या दिशेने खेचलं जात होतं. थोड्या वेळाने मी उठलो आणि सरळ किचनमध्ये गेलो. मी मदत करू का तुला? मी विचारलं. ती वळली, हलकंस हसली, नको ना, सगळं मी करते. तरीही मी म्हणालो, माझं लक्ष तरी दुसरीकडे जाई. ती काही बोलली नाही, फक्त भांड्यात भाजी हलवत राहिली. मी तिला प्लेट्स धुवायला मदत करू लागलो. ती भांडी ठेवताना तिचे केस गालावर येत होते आणि ती नकळत ते मागे सारत होती. तिच्या त्या सहज हालचालीत इतकी साधी मोहकता होती की माझं लक्ष तिच्याकडून हटत नव्हतं. तुम्ही असं बघता का नेहमी? ती थोडसंच हसत विचारली. मी थोडा गोंधळलो. काय? ती म्हणाली, असं कोणीतरी काम करतंय आणि तुम्ही शांतपणे पाहताय. मी हसलो. कदाचित कामापेक्षा सुंदर गोष्ट नजरेसमोर असली की लक्ष तिकडेच जातं. ती क्षणभर काही बोलली नाही, फक्त हलका हसली. त्या हसण्यात लाज होती, पण एक गुढी आपुलकीही होती. थोड्याच वेळात आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. घरात शांतता होती. बाहेर वारा जोरात वाहत होता, ढगांच्या मागून अधूनमधून विजा चमकत होत्या. जेवणानंतर मी माझ्या खोलीत गेलो. बाहेरचा पाऊस आता वाढला होता. वाऱ्यामुळे खिडक्या थरथरत होत्या. मी दिवा बंद करून झोपायचा प्रयत्न केला, पण मन काही शांत नव्हतं. घरात एकच दुसरी माणूस सुरेखा आणि तिचे विचार मनात फिरत होते. अचानक ठकठक आवाज आला. मी दार उघडलं. सुरेखा उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यात थोडा पावसाचा ओलावा. ती मंद आवाजात म्हणाली, मला थोडी भीती वाटते. विजांचा आवाज खूप मोठा आहे. मी तुमच्या खोलीत झोपू का? मी थोडा वेळ तिच्याकडे पाहिलं. ती खरोखरच घाबरलेली दिसत होती. मी शांतपणे म्हणालो, हो, नक्की, तिथेच झोप. ती हळूच आत आली.
मी लाईट कमी केला. खिडकीबाहेर पावसाचे थेंब जोरात पडत होते. खोलीत मंद उजेड आणि पावसाचा गंध भरून राहिला होता. ती पलंगाच्या एका बाजूला बसली. तिच्या ओल्या केसांमधून काही थेंब गोडडीवर पडले. ती म्हणाली, माफ करा, तुम्हाला त्रास दिला. मी हसून म्हणालो, असं का म्हणतेस? घाबरलीस म्हणून आलीस, त्यात त्रास कसला? ती काही क्षण शांत राहिली, मग हलक्या आवाजात म्हणाली, तुमच्या सोबत असताना मला सुरक्षित वाटतं. त्या एका वाक्यानं माझ्या मनात काहीतरी हललं. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात अजूनही त्या जुन्या वेदनेचे प्रतिबिंब होतं. मी दिवा बंद केला. खोली अंधारली. फक्त खिडकीतून येणाऱ्या विजांच्या चमकांनी तिचा चेहरा अधूनमधून उजळत होता. आम्ही दोघंही शांतपणे झोपलो, पण त्या रात्री माझ्या मनात काहीतरी नवीन उमलत होतं, शब्दांविना, आवाजांविना, फक्त एका विश्वासाच्या रूपात. एकदा मी तिला सहज विचारलं, सुरेखा, तू लग्न करत नाहीस? ऐकून ती थोडी थांबली, माझ्याकडे पाहिलं, हलकं स्माईल दिलं, मान खाली घातली आणि म्हणाली, माझं लग्न आता होणं शक्य नाही. मी एक विधवा आहे. आणि माझ्यासोबत कोण लग्न करेल? माझं कोणीच नाही. मग माझ्याशी कोण लग्न करेल? तिच्या डोळ्यातून एक दुःख स्पष्ट दिसत होतं. मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि अगदी मनापासून म्हणालो, सुरेखा, मला तू खूप आवडतेस. मला तुझ्यावर खरंखुरं प्रेम जडलं आहे. तू माझ्या आईला घरकामात खूप मदत करतेस. माझ्या आईबाबांचं मन जिंकून घेतलं आहेस. तू कधीच त्यांना नाही म्हणत नाहीस, उलट त्यांचा खूप आदर करतेस. मला तू मनापासून आवडतेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. हे ऐकून सुरेखाने माझ्याकडे पाहिलं आणि मला मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, तुमचे आईबाबा खूप चांगले आहेत. मी तुमच्या घराची ना नात्याची कोणीही नाही, पण तुम्ही मला स्वीकारलंत, आधार दिलात, माझ्या जीवनाला अर्थ दिला, नव्याने जगण्याची उमेद दिली. मी तुमची कायमची आभारी आहे. मी तिला माझ्या मिठीत अलगद घेतलं. तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि तिच्या गुलाबी ओठांवर सौम्य चुंबन घेतलं. तिनंही माझ्या ओठांवर चुंबन घेतलं. आणि त्या क्षणापासून आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे गुंतून गेलो. काही वेळानं ती म्हणाली, आपलं काय नातं नाही? तुमचे आईबाबा मला सून म्हणून स्वीकारतील का? मी तिला शांतपणे समजावत म्हणालो, मी आजच त्यांच्याशी बोलेन. रात्र झाली. आम्ही दोघं जेवून शांत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेखाचा निरोप घेऊन मी ऑफिसला निघालो. ती माझ्याकडे एकटक पाहत होती. संध्याकाळी घरी आलो तेव्हा आईबाबा परतले होते. रात्री जेवताना मी आईबाबांना म्हणालो, आईबाबा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. ते म्हणाले, बोल. मी हळूहळू म्हणालो, ही सुरेखा मला खूप आवडते. मला तिच्यावर खरंखुरं प्रेम आहे. ती तुम्हाला मनापासून मानते, घरातली सर्व काम करते, तुमच्यावर जीव लावते. ती जर तुम्हाला सून म्हणून आवडत असेल तर मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. तेव्हा आईबाबांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हसले. आई म्हणाली, सुरेखाच्या रूपात आपल्या घरात लक्ष्मी आली आहे. ती आल्यापासून घरात सुख आणि समाधान भरलं आहे. आम्हालाही ती सून म्हणून पसंत आहे. हे ऐकून मी आणि सुरेखा दोघंही आनंदाने हरखून गेलो. काही दिवसांतच आमचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नाच्या दिवशी आम्ही दोघेही खूप आनंदी होतो. सुरेखाचे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. तिनं आणि मी दोघांनी आईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि आमच्या कुलदेवताचे दर्शन घेऊन आलो. लग्नाची ती पहिली रात्र होती. सुरेखा माझ्यासाठी दुधानं भरलेला ग्लास घेऊन आली होती. मी तो ग्लास एका दमात संपवला आणि तिला पाहिलं. तेव्हा ती चेहऱ्यावर पदर घेऊन उभी होती. मी तिचा पदर अलगद बाजूला केला.
ती खूप सुंदर दिसत होती. मी तिला मिठीत घेतलं, तिच्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेतलं आणि त्या रात्री आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे विलीन झालो. ती रात्र अजूनही माझ्या मनात जशीच्या तशी कोरलेली आहे. आता आमच्या लग्नाला 4 वर्षे झाली आहेत आणि आम्हाला एक गोंडस छोटी मुलगी आहे. आमचं आयुष्य खूप आनंदात चाललं आहे, एकमेकांच्या प्रेमात गुंतलेलं, विश्वासाने भरलेलं. मी आणि सुरेखाने जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. त्या रात्रीनंतर आमचे जीवन नव्याने सुरू झालं. लग्नानंतर पहिले काही महिने असेच प्रेमाने आणि आनंदात गेले. सुरेखा आता पूर्णपणे घराची मालकीण बनली होती. आईबाबा तिला खरोखरच मुलगीसारखंच वागवत. एक दिवस आईनं मला एकांतात घेऊन विचारलं, रवी, तू खरंच सुरेखावर प्रेम करतोस ना? तिच्या भूतकाळामुळे कधी तुला? मी आईच्या हातात हात घालून म्हणालो, आई, तिच्या भूतकाळामुळे तर मी तिला जास्त प्रेम करतो. ती इतक्या संघर्षानंतरही जगायला तयार झाली, हेच मोठं आहे. आता ती माझी पत्नी आहे, माझ्या मुलीची आई आहे. तिचं भूतकाळाशी आता काही संबंध नाही. काही महिन्यांनंतर एक दिवस सुरेखानं मला म्हटलं, रवी, मला नोकरी करायची आहे. मी काही शिकले नाही, पण शिवणकामात माझा हातखंडा आहे. मला स्वतःचं छोटंसं बुटीक उघडायचं आहे. तिच्या डोळ्यात स्वावलंबनाची तीव्र इच्छा मी पहिल्यांदाच पाहिली. मी म्हणालो, पूर्ण पाठिंबा आहे तुला. पण आधी तू काही अभ्यास कर, व्यवसाय कसा चालतो ते समजून घे. तिनं मन लावून शिवणकामाचे आणि लहान व्यवसायाचे अभ्यासक्रम केले. आमच्या घरातील एक खोली तिच्या बुटीकसाठी रिकामी केली. पहिल्यांदाच काही ऑर्डर मिळाल्या तेव्हा तिचा आनंद पाहून मलाही अफाट आनंद झाला. एक दिवस ती रडत घरी आली. मी घाबरून विचारलं, काय झालं? ती म्हणाली, माझ्या गावचे 2 तरुण इथे कामासाठी आले होते. त्यांनी मला बाजारात पाहिलं आणि माझ्यावर टोमणे मारले, विधवा बाई इथं बुटीक चालवते असं म्हणत. माझा राग शांतपणे आवरत मी म्हणालो, त्यांना उत्तर द्यायची गरज नाही. तू तुझं काम करत राहा. समाज बदलेल, पण आधी आपण बदलायला हवं. पण माझ्या मनात एक योजना तयार झाली. मी त्या तरुणांना भेटलो आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं, सुरेखा आता माझी पत्नी आहे. तिच्याबद्दल एक शब्द बोलाल तर काय परिणाम होईल हे तुम्हाला कळतं. त्यानंतर ते कधीही दिसले नाहीत. सुरेखाचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला. तिनं 10 वंचित महिलांना कामावर ठेवलं. तिच्या या स्वावलंबनाच्या प्रवासाने माझा तिच्यावरील प्रेम आणि आदर अधिकच दृढ झाला. एक दिवस ती म्हणाली, रवी, मला वाटतं मी आता त्या जुन्या आठवणींवर मात करू शकते. तुमच्या प्रेमामुळे आणि या कामामुळे मला माझी ओळख सापडली आहे. आमची मुलगी आद्या जेव्हा 2 वर्षांची झाली, तेव्हा एक अप्रत्याशित घटना घडली. सुरेखाचे सासरचे एक माणूस आमच्याकडे आला. तो म्हणाला, सुरेखा, तू आमच्या घराण्यात आली होतीस. तुझ्या माझी नव्याच्या जमिनीचा हिस्सा तुला मिळायला हवा. आम्ही तुला काढून दिलं ते चुकीनं. सुरेखाने शांतपणे उत्तर दिलं, मला त्या जमिनीची गरज नाही. माझं स्वतःचं सर्व काही आहे. मी माझ्या नव्या आणि मुलीबरोबर सुखात आहे. भूतकाळातलं सगळं मी विसरले आहे. तिच्या या उत्तराने तो माणूस आणि मीही दंग झालो. त्यानंतरच्या काही दिवसांत सुरेखा विचार करू लागली. एका संध्याकाळी ती म्हणाली, रवी, मला वाटतं त्या जमिनीचा हिस्सा घ्यायला हवा. पण तो माझ्या स्वतःसाठी नव्हे, तर त्या गावातील विधवा महिलांसाठी छोट केंद्र उघडायचं आहे, जिथं त्यांना शिवणकाम शिकवता येईल आणि त्यांनाही स्वावलंबी बनवता येईल. मी तिच्या कपाळावर हलका चुंबन घेतलं. तू खरोखरच अद्भुत आहेस. मी तुझ्यासोबत आहे. त्या जमिनीच्या हिश्श्यासाठी कायदेशीर काम सुरू झालं. त्या प्रक्रियेत सुरेखाला पुन्हा एकदा तिच्या भूतकाळाशी सामना करावा लागला, पण आता ती त्या अवस्थेत नव्हती.
तिनं धीराने सगळं सोसलं. शेवटी तिला काही रक्कम मिळाली आणि तिनं त्या पैशातून खरोखरच त्या गावात नवजीवन नावाचं केंद्र सुरू केलं. पहिल्या वर्षातच 12 विधवा महिलांना तिनं प्रशिक्षित केलं. आज आमच्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत. सुरेखाचे 2 बुटीक चालतात आणि नवजीवन केंद्रातून 100हून अधिक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. आमची आद्या आता मोठी झाली आहे आणि तिची आई तिला नेहमी सांगते, बाळा, कधीही कोणाच्या अडचणीचा फायदा घेऊ नको. उलट जे दुःखात आहेत त्यांना हात द्यायला शिक. एक शनिवारची संध्याकाळ होती. आम्ही तिघजण रेल्वेच्या रुळाजवळच्या उद्यानात बसलो होतो. त्या रुळाकडे बघत सुरेखा म्हणाली, या रुळावरून एक दिवस मी आयुष्य संपवायचं ठरवलं होतं. आज याच रुळाजवळ माझं पूर्ण आयुष्य आहे. माझा नवरा, माझी मुलगी आणि माझं स्वतःचं स्वप्न. तिनं माझा हात घट्ट धरला. धन्यवाद रवी, तुम्ही फक्त माझा जीवच वाचवला नाही, तर मला जगायचं एक कारण दिलं. मी तिच्या हातावर हलकं चुंबन घेतलं. नाही सुरेखा, तू स्वतःच्या बळावर उभी राहिलीस. मी फक्त तुला हात दिला. तूच आयुष्यातल्या सगळ्या अडचणींवर मात करून इथपर्यंत आलीस. तू खरंच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी बदलाची कहाणी आहेस. तेवढ्यात आद्या म्हणाली, आई, बाबा, पहा रेल्वे येते. भरधाव वेगात येणारी ट्रेन आमच्या समोरून पळून गेली. सुरेखाने आद्याला जवळ घेतलं आणि माझ्याकडे कृतज्ञतेने पाहिलं. त्या नजरेमध्ये आता दुःख नव्हतं, तर समृद्धी होती. जीवनाच्या रेल्वेने एका अंधाराच्या स्थानकातून सुरुवात करून आता प्रकाशाच्या एका नव्या प्रवासाकडे नेलं होतं. आणि मला जाणवलं, प्रेम म्हणजे फक्त भावना नसते, तर एक सामर्थ्य असतं. एक व्यक्ती दुसऱ्याच्या आयुष्यात उजेड आणण्याचं सामर्थ्य. सुरेखा आणि माझ्या प्रेमाने 2 तुटलेली आयुष्य नव्याने जोडली, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आता ते प्रेम इतर शेकडो आयुष्यात उजेड पोहोचवत होतं. रेल्वेच्या रुळावरचा तो क्षण आज आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण बनला होता, जिथे मृत्यूचा विचार मृत्यूवर मात करण्याच्या जगण्याच्या संकल्पनेत बदलला होता.